ट्रॅक आमचा होरिझॉन्टल होता, ट्रॅक होरिझॉन्टल होता, त्यावेळेस मॅक्झिमम सेफ स्पीड जी डिपेंड होती ती अशी होती ना रे बाळांनो, म्यू आर. याच्यामध्ये म्यू म्हणजेच काय आहे तर आम्हाला माहित आहे मॅक्झिमम कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ना, जास्तीत जास्त तो ऍडजस्टेबल असतो. आणि मग याला म्हटलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. बरोबर आहे का बाळांनो? हे घेतलेलं आहे. आर म्हणजे त्या सर्क्युलर रस्त्याची काय आहे, रेडियस आहे. जी बद्दल मला बोलायची कसलीच इच्छा नाही, सगळ्या गावाला माहित आहे ना जी काय आहे ते. अरे आहे का नाही बाबांनो? जी म्हणजे काय असतं, आणि तोच रोड जर आम्ही बँकडे केला, बँकडे करणे म्हणजे असा जर रस्ता असेल आणि इकडे जर टर्न घ्यायचा असेल तर ही आतमधली बाजू ही बाहेरची बाजू, इकडे जर टर्न घ्यायचा असेल तर ही आतमधली होईल आणि ही बाहेर. मग आपण इकडे टर्न घ्यायचा म्हटलं तर ही इनर आहे आणि ही मग आउटर बाजू थोडीशी उचलायची आणि मग रस्ता असा इन्क्लाइन बनवायचा काहीतरी अँगल मध्ये. ठीक आहे, चालतंय बाळांनो. जर डिफिकल्टी लेवल वाढवायचीच म्हटलं ना, वाढते डिफिकल्टी लेवल कशी आहे तर खूप एवढं काय अवघड नसतं, साधी सोपी गोष्ट आहे. तुम्हाला डायरेक्ट अँगल देतच नाहीत तर सांगतात एवढ्या एवढ्या विड्थचा रोड आहे आणि एवढ्या हाईट उचलली, तर आता तुम्हाला माहितीच आहे ना अपोजिट आणि ऍडजस्टंट म्हणजे स्पॅन असतं, एवढं तर कळतं ना. मग तुम्ही थीटा काढण्यासाठी कॅल्क्युलेशन कराल ना, मग असं काय खूप वेगळं कुठून आणून ठेवतात असं नसतं ते. पण कुठली एक्झाम आहे, कुठल्या लेवलला प्रश्न बनवायचा याच्यावरून ते ठरवत असतात की काय करायचं ते. आणि मग या केसमध्ये मॅक्झिमम सेफ स्पीड जी होती त्यासाठी फॉर्म्युला आरजीच्या ठिकाणी आरजीच होता, पण फ्रिक्शनला अँगलने शिफ्ट केलं होतं ना, म्हणून तिथं काय आलं होतं तुमचं टॅन थीटा. आणि काल आणि परवा हे 2 दिवस घालवतात आम्ही 2 ऍप्लिकेशन वरती, कारण महत्वाचं आहे, प्रॉब्लेम येतात सगळं 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 माहित असताना पळायची गरज नाही. पण आज तिसरा जो दिवस असणार आहे तो तिसरा दिवस नक्कीच बाळांनो आम्हाला किती कळलेलं आहे आणि जे समजून आम्ही घेतलं ते आम्हाला वापरता येतं का याच्यावरती असणार आहे. माझ बरीच लेकरं समजा मुली स्पेशल आज कमी आहेत तरी सुद्धा आपल्याला तिकडे जावंच लागणार आहे. मग आपण याच्यासाठी काही क्वेश्चन चूज केलेले आहेत. 1 बाय 1 तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन येईल. अगोदर तुम्हाला थोडासा वेळ दिला जाईल तुम्हाला जमतं का बघण्यासाठी. ठीक आहे, जमलं आज चांगली गोष्ट आहे, नाही जमलं तर शेवटी मला ते सोडवावंच लागणार आहे. लक्षात आलं का? तर चला आपण सुरुवात करतोय. पहिला क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन लिहिला तर चांगलंच आहे, नाही लिहिला तरी काय अडचण नाही, नाही लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण लेक्चर जे चालू आहे ते युट्यूब वरती तुम्हाला एनी टाइम बघता येतं. त्याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला परतही बघता येतो, पण मला असं वाटतं सवयी चांगल्या लागलेल्या बऱ्या. सोपे सोपे क्वेश्चन घेऊया आपण. तर सगळ्यात अगोदर आपण हा क्वेश्चन घेऊया, चालतंय का? क्वेश्चन बघा काय आहे, त्यातला डेटा एक्सट्रॅक्ट करता येतो का बेसिक लेवलला, एकदम कुठलीही कसलीही अवघड याच्यामध्ये गोष्ट नाही, स्ट्रेट फॉरवर्ड हा क्वेश्चन ठेवायचा प्रयत्न केलाय. चला पटकन जे नवीन आहेत त्यांनी समजून घ्या बाबांनो, तुम्ही ज्या दिवशी आलात त्या दिवशी प्रॉब्लेम होते. आता उद्या दुसरा नवीन टॉपिक चालू होईल, लक्षात आलं का? चला काय दिलेलं आहे, काय शोधायचं आहे, ते कसं शोधायचं याला प्रॉब्लेम्स म्हणतात. तुम्ही ऍटलिस्ट तुमच्या नोटबुक मध्ये गिव्हन डेटा तरी प्रॉपर लिहा, कसा शोधायचा तेवढं बघा, स्टेप्स चांगल्या असायला पाहिजे. वेळ द्या, वेळ द्यायचा आपल्याला, भरपूर वेळ द्यायचा आहे. तुमच्या 12वीच्या स्टेट बोर्डाची पहिली पायरी म्हणजे 12वीची पहिली पायरी ज्याला तुम्ही स्टेट बोर्ड म्हणता, त्याच्यात असेच प्रश्न येतात आणि क्लिअर त्याच फॉर्मॅट मध्ये आहे. किती मार्काला म्हणतात ते? 2 मार्काला, बरोबर आहे की नाही? झालंय? कोणाचं झालंय? ठीक आहे. मागे कोण आधी बसलाय का? फास्ट थोडीशी स्पीड वाढव बरं, सुटते का बघ. मिसबा, ब्रह्मा, प्रतीक्षा कुठे? लवकर लवकर, तुम्ही तर ऍटलिस्ट फास्ट प्रयत्न करा.
फिजिक्स मी तुला याच्या अगोदर बोललोय, विदाउट युनिट आन्सर हे युजलेस असतं, सॉरी मिनिंगलेस असतं. एवढं बरोबर असून थोड्याशा कंटाळ्यामुळे चुकायचं नाही. मग हे बघा, हाच फरक आहे. हे एकदम बेसिक एक्झाम्पल आहे. आणि ज्याला नीटची तयारी करायची तो काय म्हणतो की अरे हे माझ्यासाठी खूप सोपं आहे, आणि त्यांनी ते करून पण दाखवलं लगेच पटकन. चल बळा. शंभरला बाहेर घेतला ना 10 घेतला, 100ला बाहेर घेतला 10. आता गुणाकार केला स्क्वेअर रूट मध्ये. ठीक आहे, काय कुठेतरी घोटाळा झालाय. कारण का माहितीये का, तिथं रेडियस 100 आणि तू 10 घेत असशील तर मग तू विचार करायला पाहिजे. त्यात तुझा आता डोळ्याचा प्रॉब्लेम आहे म्हणावं लागेल. रेडियस 100 मीटर आहे ना, तू किती घेतोस? 100 मीटर आहे ना. हा, मग 100 into 2 किती होणार? 100 into 0.2. डायरेक्ट 100 झाले कलर. बरं काढ ना मग. हा, चांगली गोष्ट आहे, काढ की. हा, काढ. बाहेर काढला. हे पण बरोबरच आहे की मग. बाहेर काढला. हा, मग ह्याच 3 लाख बुक नाही. हा, मग बरोबर आहे की मग. बरोबर काय विषय. पण ते हे क्लिअर व्हायला पाहिजे. हा, बरोबर आहे तुझं. 14 आलंय. व्हेरी गुड बाळांनो. हे बरं वाटतं जरा की आपण काहीतरी घ्यायलोय असं वाटतं. हा, नाही लक्षात आलं ना ते, नो प्रॉब्लेम. इकडे फॉर्म्युला आता सांगितला होता मी, तुम्ही ऍटलीस्ट फॉर्म्युला तर बघून घ्यायचा, काय अडचण नाही. चला हे बाबांनो, क्वेश्चन कळाला ना तुम्हाला? मग आता डेटा जो आहे ना, डेटा तुम्हाला परत एकदा सांगायचं, कारण मी इथं नाही हे सोडवू शकणार. मी परत आपल्या नोटवरती घेतो. डेटा काय आहे याच्यातलं तुम्ही मला सांगाल. मला असं वाटतं त्या लोकांनी आपल्याला काय विचारलंय, स्पीड विचारली ना, ती पण सेफ स्पीड. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढली तर तुम्ही सर्क्युलर जो टर्न आहे तो घेऊ शकता का? तुम्ही काय, तुमची गाडी स्किड होणार आहे एवढं तर कळतं ना. त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढवली तर. आता मजा अशी आहे की दिलंय काय, तर मला असं वाटतं रेडियस दिले, एक डेटा आहे, जी एवढंच घ्यायला सांगितलंय, त्यामुळे तिथे आगाऊपणा करायचं नाही. 100 घेत बसायचं, सॉरी 10 घेत बसायचं नाही. आणि मला असं वाटतं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलाय ना रे. मग आता मला सांगा, एवढा डेटा दिलाय, शोधायला काय सांगितलंय रे बाळांनो? वेलोसिटी. बरोबर आहे का? हे प्रश्न वाचताना कळालं पाहिजे की बाबा प्रश्न नेमका काय आहे. आणि मग ज्यावेळेस हे लक्षात येतं त्यावेळेस आपण एक छोटस काम करायचं. बॅक स्टेजला आपण घेतलंय का बघा, आपण आपलं नोट चालू आहे ना. हा, चला इकडे जाऊया. आता सगळ्यांना प्रश्न माहित आहे. मग प्रश्न तुम्ही बघितलाय तर माझ्या डोक्यात एकच असेल की बाबा मी सिस्टमॅटिकली बोर्ड लेवलला आहे. पुन्हा तोच प्रश्न कसा बदलतो हे बघूया. पण ऍटलिस्ट इथं बघा, सगळ्यात अगोदर बघा तुम्ही असं करणार ना रे, गिव्हन डेटा, काय डेटा दिले बाबा त्यांनी हे आम्हाला बघावं लागेल. चालतंय ना. मग मला असं वाटतं रेडियस दिली का रे, 100 मीटर दिली. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलाय, 0.2. हा मॅक्झिमम आहे, मॅक्झिमम, त्याच्या पुढे तो नाही. लक्षात आलं का? मग तो 0.2च्या आतमध्ये किती असतो, पण आम्हाला जास्तीत जास्त स्पीड बघायची, म्हणजे हा सुद्धा काय घ्यावा लागेल, जास्तीत जास्त घ्यावा लागेल. ह्याला युनिट वगैरे काय नसतं. त्याच्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच घ्या असं त्यांनी क्लिअर सांगितलं. आणि एवढं देऊन तुम्हाला विचारलेलं आहे की हे किती येईल असा प्रश्न आहे. मग आता हे दिलं आणि हे शोधायचं. मग मी नेहमी सांगत असतो कुठलाही प्रश्न, कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे काय असतं, तर काहीतरी दिलेलं असतं, काहीतरी दिलेलं असतं आणि काहीतरी शोधायचं असतं. हे दिलंय, हे शोधायचंय. मग आता हे दिले हे शोधायचे, मग कशाच्या मदतीने, तर जे दिले त्याच्या मदतीने हे शोधायचे मिसिंग. मग त्यासाठी यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन असेल, त्याला तुम्ही फॉर्म्युला म्हणत असता. बरोबर आहे ना. मग इथं कुठला फॉर्म्युला वापरायचा तर तुम्हाला माहित आहे, सिन्स ट्रॅक. हा, ट्रॅक तिथं फ्रिक्शन आहे, म्हणजे तो कसा आहे, होरिझॉन्टल ट्रॅक आहे. मग मॅक्झिमम सेफ स्पीड, मॅक्झिमम लिहिलं नाही लिहिलं काय फरक नाही, तर हे μ/g. इथं तुम्हाला सगळ्यात जास्त गरज लागते तुमच्या फिजिक्सची. आणि ज्या ठिकाणी इथं तुम्हाला फिजिक्सची गरज लागली, इथंच तुमचं फिजिक्स काय झालेलं असतं, संपलेलं असतं. आता इथून पुढे फिजिक्सचा क्लास चालू आहे का मॅथचा, हे डोक्यात ठेवा. आता फिजिक्स बंद झालं, आता चालू झालं मॅथ्स.
मग मॅथ चालू झालं की तुम्ही काय करणार, तर सिंपल मॅथमॅटिकल स्टेप्स वापरणार की चला रूट हा पीसीएमबी मध्ये फक्त एम सांगत असतं की रूट काय असतं. केमिस्ट्रीला, बायोलॉजीला, फिजिक्सला रूट कळत नसतो, रूट कळतो मॅथ्सला. रूटला रूट म्यूची व्हॅल्यू मला असं वाटतं क्लिअर दिले 0.2 इंटू आर 100 इंटू 9.8 बरोबर आहे का. आता तुम्हाला कळालं असेल की स्टेट बोर्डाला ज्या वेळेस पर्पजफुली किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये पर्पजफुली व्हॅल्यू देतात त्यावेळेस हे क्लिअर झालेलं असतं की एवढ्या सगळ्या व्हॅल्यू कशामुळे दिलेत, तर त्याच्यातून एक असा नंबर येईल की त्याचं आता तुम्हाला वाटतं इथं अवघड वाटलं, इथं अवघड वाटलं, लेंदी वाटायला लागलं तुम्हाला कॅल्क्युलेशन, पण काय सांगावं यांचं कॅल्क्युलेशन पण असं होईल की त्याचं रूट निघणं सोपं होऊ शकतं कदाचित. मग आपण असं केलं तर थोड्या वेळासाठी एक सिंपल काम केलं. इथं एक डेसिमल पॉइंट आहे आणि इथं पण एक डेसिमल पॉइंट आहे, बरोबर आहे का, आणि इथं 2 झिरो आहेत. मग आता तुम्ही मला सांगा इथं 100 म्हणजे 10 गुणिले 10, मग एका 10 मुळे इथला डेसिमल पॉइंट जाईल, एका 10 मुळे इथला जाईल ना. असं केलं तरी चालतं. नसेल तर तुम्ही असंही करू शकत होतात, डायरेक्ट असं केलं तरी चालेल. 100ला जर तुम्ही 100 ने 0.2 ला केलं तरी 20 होत असतं ना, तसंही केलं तरी चालेल ना. पण मला फक्त एवढं म्हणायचं होतं की या केसमध्ये की इथले मी डेसिमल पॉइंट याने एक काढलं आणि याने एक काढला, चालतं ना. म्हणजे हेच कसं होणार 2 इंटू 98 बरोबर आहे का. मग मला सांगा 100 गुणिले 2 200 ना, मग 98 गुणिले 2 किती होणार, 2 आणि 2 4 कमी पडणार म्हणजेच 196 बरोबर आहे का. आता तुम्हाला 30च्या आतमधले स्क्वेअर्स तरी येत असतात ना रे बाळांनो 10वी पर्यंत. 10चा स्क्वेअर किती असतो 100, 15चा 225, 20चा 400, 25चा 625, असं आपल्याला किमान एवढं तरी येत असतं. मग तुम्ही विचार करा की 225 15चा आहे, त्याच्या आतमध्ये म्हणजे आपला आन्सर 15 पेक्षा कमी असेल. मग बघितलं चला 14चा, तर 14चा किती येतो 196 योगायोग म्हणा, आणि मग हे उत्तर किती येणार 14. वेलॉसिटी असल्यामुळे युनिट काय असेल मीटर पर सेकंद, बरोबर आहे की नाही. म्हणजेच तुम्ही म्हणाल मॅक्झिमम वेलॉसिटी किती आहे त्या ट्रॅकवर अलाउड, तर 14 मीटर पर सेकंद. जर त्याच्यापेक्षा जास्त स्पीड वाढली तर तुमची गाडी काय होणार आहे, एकदम स्मूथ टर्न घेणार का स्किट होणार. लक्षात येते मी काय बोलतो ते. एवढं साधं सोपं अनालिसिस आहे, कळलंय का सगळ्यांना, नक्की समजलं. मग स्टेट बोर्डाचे क्वेश्चन्स अशा लेवलमध्ये येतात आणि आम्हाला पहिल्यांदा हे कळायला पाहिजे. पुन्हा सीईटी येणार आहे, पुन्हा नीट येणार आहे, पुन्हा जेईई मेन्स असणार आहे, पुन्हा ऍडव्हान्स असणार आहे, पण आम्ही घरच्यांना सांगतो आम्ही सीईटी नीटचे जेईईचे क्लासेस करतो आणि आम्ही दुसरी आणि तिसरीची वजाबाकी चुकवतो. कसला आहे भ्रम आहे सगळ्यात मोठा. कळतंय का मी काय बोलायला ते. तर हे कळालंय सगळ्यांना, नक्की कळालंय. मग जर हे समजलं असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ज्याने कोणी लिहिलं नव्हतं त्याने लिहून घ्यायचं, ते पण 1 मिनिटाच्या आत बरं का, पटकन त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला देता येणार नाही. किती लोकांचं आलं होतं रे पण अगोदरच, ठीक आहे बऱ्यापैकी लोकांचं आलं होतं, चांगली गोष्ट आहे, गुड. शीतल आंबर चुकलं होतं काय, अर्ध राहिलं, कुठपर्यंत आलं होतं तुमचं, हे ठेवलं होतं सगळं व्यवस्थित, ठीक आहे. मग त्याच्या पुढचं बेसिक कॅल्क्युलेशन एवढं पण नव्हतं ना. चला झाला हा प्रश्न, जायचं पुढे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. अडचण काय असेल तर मला पण सांगा, तुमच्यामध्ये गप्पा मारू नका. हा प्रश्न घ्यायचा का आता, थोडस कॅल्क्युलेशन. चला प्रश्न बघून घ्या, प्रश्न समजतोय का बघा, त्यात काय दिलेलं आहे शोधा, काय शोधायला सांगितलंय ते पण शोधून घ्या किंवा बघा ऍटलिस्ट. सिंपल, इथं फिजिक्सचा रोल नाही जवळपास, कारण तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, कमीत कमी आता तर माहित आहे. ज्या ठिकाणी जी सांगितला नाही तिथं 9.8च घ्याल ना, किती घ्यावं लागेल
9.8च घ्यावा लागेल. हा, कॅल्क्युलेशन जर थोडंसं लेंदी वाटलं तर तिथपर्यंत तरी ऍटलिस्ट थांबा. तिथून पुढचं ते गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी ठेवा, काय अडचण नाही. पण मला बघू तर द्या की तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय. फास्ट थोडं. काय काय दिलंय बघा. फ्लॅट कर्व याचा अर्थ होरिझॉन्टल झाला ना. फ्लॅटचा अर्थ कळतो ना, सपाट. हा, गीता फास्ट. कमीत कमी जे दिलंय ना ते तरी लिहून घ्यावं लागेल. रेडीमेड काहीच भेटणार नाही आपल्याला. प्रयत्न केलाय कुणी? हा, थोडस म्हणजे मॅथमॅटिकल थोडस लेंदी आहे. 5-25 सेकंद एक्स्ट्रा घेऊ शकता, नाही असं नाही. हा, कुठपर्यंत आलंय? ठेव ठेव, पटकन ठेव. चल. G 9.8. हा, ठीक आहे, ठीक आहे, गुड. हा, चल महबूब, चल पटकन. फॉर्म्युला ब्रह्मा. चितल, वैष्णवी. डेटा घेतला पटकन. आर आलेला आहे, व्ही दिलेला आहे, जी दिलेला आहे, म्यू शोधायचे. व्हेरी गुड बाळा, चला फास्ट. म्यू प्रॉपरली, तो म्यू जरा नीटली. ठीक आहे, त्याचं कॅल्क्युलेशन बघू, कारण मी पण आता तेवढा वेळ देत बसणार नाही तुम्हाला. ओके. आर्यन, कसं आहे? वेळ लागायला बघ, वेळ थोडस व्यवस्थित कर ना. माग ऍटलिस्ट काय काय बाळांनो करायचं तेवढं तरी आपल्याला कळलं. पुढचं पुढं बघूया. हा, आर दिलंय. आता तुम्ही ह्याच चुका करायला लागलात परत परत. आपलं काय की बाळांनो, तुम्हाला आज पहिल्या दिवशी सगळ्यांना एकही एक्झाम्पल नाही सुटलं तरी चालेल, पण बेसिक स्टेप्स तरी बघा ना. की डेटा, गिवन डेटा व्यवस्थित रिप्रेझेंटेशन पाहिजे, की काय दिलंय नीट लिहायला. मग त्याला रेडियस म्हणा, इथं मीटर लिहिणं गरजेचं आहे की नाही. वेलॉसिटी नेहमी मीटर पर सेकंड मध्ये असणं गरजेचं आहे की नाही. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असणं गरजेचं आहे की नाही. मग नाही काय दिलेलं तर बरोबर आहे की नाही. चुका तशा नाहीत करायच्या, आपल्यात सुधारायची लक्षणं दिसली पाहिजेत प्रत्येक गोष्ट. पाटील कसं कसं केलंय? हा, सरका जरा एक मिनिट. हा, आता काय काय दिलंय बघा ना. हे आर आहे, 32 काय बाळा मीटर पर सेकंड म्हणजे स्पीड असेल की नाही, ते लिहावं लागेल प्रत्येक गोष्ट. हा, चला. हा, आन्सर तिथंच बघेल मी आणि अप्रॉक्सिमेटली बघेल, कारण मलाही थोडस तेवढा वेळ नाही ना लगेच तिथून करत बसायला. तर आता काय काय डेटा आहे तुम्ही बघितलंय ना. रेडियस, वेलॉसिटी आणि जी शोधायचे. म्यू शोधायला सांगितले ना. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारलंय ना. ओके, चला मग मी पण एक काम करतो लगेच. चल, आता याच आन्सर आपण इकडे बघूया, चालतंय का? प्रश्न तिकडे, उत्तर इकडे. चला, सगळ्यात अगोदर सवयी चांगल्या लावून घ्या. काय दिलेलं आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत शोधायचं काय? कसं कळणार आहे बाबांनो? मला सांगा, दिलंय काय? रेडियस काय दिली ना, किती आहे? 400 मीटर ना रे बाळांनो. त्याच्यानंतर वेलॉसिटी 32 मीटर पर. त्याच्यानंतर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड. एवढा डेटा काय आहे तर दिलेला आहे, बरोबर आहे ना. शोधायला काय सांगितलं तर
कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे तुम्हाला काय करायचंय, शोधायचंय. बरोबर आहे का? मग हे एवढं दिलं, हे एवढं तर समजू शकतो ना आपण. पुढचा प्रश्न काय असतो की एवढं दिलंय आणि हे शोधायचंय. आता हे कसं शोधणार, तर याच्या मदतीने. मग या सगळ्यांमध्ये रिलेशन काय आहे हे शोधावं लागेल ना. मग आम्हाला माहिती असतं वेलॉसिटी v इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर. बरोबर आहे का? दिलेला आहे, दिलेला आहे, दिलेला आहे. मग जे शोधायचे त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. मग सगळ्यात पहिल्यांदा जे शोधायचे ते कशात अडकलंय, रूट मध्ये. मग रूट काढावा लागेल ना. मग इकडे राईट हँड साइडला रूट काढायचा. रूट कसा निघू शकतो, सकाळी झालं होतं बेसिक मध्ये. रूट काढण्यासाठी काय करावं लागलं तुम्हाला, सकाळी स्क्वेअर करावं लागलं. मग उजव्या बाजूला गरज कशाची, स्क्वेअर करायची. मग मॅथमॅटिक्सचा इक्वेशनचा रूल काय सांगतो, जे काम उजवीकडे तेच काम. म्हणजे ऑटोमॅटिकली मी जर म्हटलं याला एक नंबरचं इक्वेशन, तर आपल्याला या एक नंबर इक्वेशनचा काय करावं लागेल, स्क्वेअर घ्यावा लागेल. बरोबर आहे ना. मग जर आपण याचा स्क्वेअर घेतला, या पूर्ण इक्वेशनचा स्क्वेअर घेतला, तर डाव्या बाजूला स्क्वेअर होईल. म्हणजेच काय होईल, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, हे गेल्यामुळे असं होणार म्यू आर. बरोबर आहे का? देअरफॉर म्यू इज इक्वल टू, हे आर जी डिव्हिजन मध्ये येईल ना, म्हणजेच हे व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर इंटू. बरोबर आहे का? इथं परत तुमचं फिजिक्स काय झालं, खरं तर इथंच फिजिक्स संपलं ना. हे काय करायचं मॅथ सांगतं. इथं फिजिक्स संपलं तुमचं, काय चालू झालं तुमचं, मॅथ्स चालू झालं. आता तर मॅथमॅटिक काय म्हणेल, सिंपल व्हॅल्यू पुटअप कर बाबा आणि गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी काय करायचं ते करून घ्या, असंच बोलेल ना. चला आता मला सांगा, म्यू इज इक्वल टू व्ही किती आहे रे, 32. त्याचा स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअरचा अर्थ होतो ना 32 गुणिले 32, स्क्वेअरचा अर्थ त्या संख्येला त्या संख्येनं गुणले ना. आणि खाली आर किती आहे, आणि हे 9.8 ना रे बाबांनो. चालतंय का? ज्याला पॉइंटचा प्रॉब्लेम आहे तो असं करेल ना रे, 32 आणि 400चा एक झिरो इकडे घेतला तर 40 गुणिले 98 असं तर कळेल ना रे. मग आता ह्याच्या पुढे काय करायचं हे तुम्हाला समजायला पाहिजे. काय छोटस काम कराल रे तुम्ही, मला सांगा बरं. एकदम साध्या सोप्या भाषेत याला तुम्ही असं सुद्धा करू शकता ना. छोट्या छोट्या गोष्टी समजा करायला घेतल्या मी, 32 आणि 40 ला असं लिहिलं 4 गुणिले 10. चालतं का रे? काहीतरी करावं लागेल ना. प्रत्येक गोष्ट लॉग ना असं करा तसं करा ते नको, ते तर तुम्हाला जमतंयच. चालेल काय असं केलं तर? आता तुम्ही मला सांगा, 4 1 4 4 8 32 ना रे. मग आता मला सांगा, आता तुम्ही याला, मला असं वाटतं याला 2 ने डिवाइड करू शकता ना बऱ्यापैकी. काय कराल तुम्ही याला, 2 4 जा 8. बरोबर आहे ना. आणि हे 2 4 जा 8 आणि हे 19 झाले असं येईल ना हे. बरोबर आहे की नाही? आता परत याला करू शकता का डिव्हिजन बघा. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे असं करा, 4 गुणिले 32 आणि हे खाली 49 आणि हे याच्याकडे 10. चालतंय का बाबांनो? एवढं तरी कराल. आता याचं राहिलेलं तुम्ही लॉगच्या किंवा याच्या मदतीने निवांत करताय का? नाहीतर आणखी कोणी म्हणेल सर आम्ही असं करतो, तसं नको, 2 2 जा 4 आणि हे 5 असं करतो, चालेल ना. मग हेच असं होणार ना, 32 गुणिले 2 आणि खाली काय होणार, 49 गुणिले 5. असंही करता येईल ना. जमतंय का? आणि हे जर येत नसेल तर मीच काही करू शकणार नाही. मी हे सगळ्या महाराष्ट्र पुढे ओरडून सांगतोय. बरोबर आहे की नाही? तर प्लीज इथपर्यंत ऍटलिस्ट घ्या. पुढच्या पुढं घरात निवांत वेळ मिळाला की ते कॅल्क्युलेशन करत बसा. चला पटकन फास्ट. आणि तुम्ही 11वीला आल्यानंतर तुम्हाला लॉगबुक दिलं जातं माहितीये ना. का लॉगबुक देतात? लॉगबुक माहिती आहे सगळ्यांना का देतात? कारण तुम्हाला हे सगळं येत असतं असं बोर्डाला वाटतं. कुठल्या बोर्डाला? HSC बोर्डाला. कारण तुम्ही काय पास करून आलेले असता, SSC बोर्ड ना. मग यांचं काम आहे गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी 10वीच्या सगळं घेणं. मग ह्यांना येत असतं असं वाटतं. ते कळतं का? किती आलंय आन्सर? किती आलं रे? म्यू किती आलाय? 0.26 आला का? ओके, आला असेल अप्रॉक्सिमेटली, काही अडचण नाही. आलंय का सगळ्यांचं? व्हेरी गुड. किती लोकांचं आलंय आन्सर रे? चालतंय, 4 5 7 8 बऱ्याच लोकांचं आलंय. म्हणजे याचा अर्थ आलंय उत्तर. चला काय अडचण नाही. सगळ्यांचं आलंय म्हणजे आलंय म्हणायचं. समजायला ना आता कसं जायचं ते. मग आता तुम्ही पण बघा, तुम्हाला त्रास कुठं व्हायला, जर याच्यातच होत असेल ना गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी एवढ्यात, तर जरा
घोटाळा आहे, बरोबर आहे की नाही? असो, चला पुढचं एक्झाम्पल घ्यायचं का? ज्यांना काय अडचण असेल त्यांनी थोडंफार लिहून घ्या, काय अडचण. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. थांबा, आता आपण थोडस हेच काम बोर वाटतं, जर आपण चेंज करूया पॅटर्न. घ्या चला, आता हे बरं वाटतं ना लेकरांना? सगळ्यांना असले प्रश्न आवडतात का? ABCD जय माता दी करायचं असतं, गोल करायचं असतं ना. काय गोल करणार बघूया आपण आता. असले बेसिक प्रश्न CET ला असतील. बघा आता काय त्याचं उत्तर येतं. फास्ट यायला पाहिजे पण सोपा क्वेश्चन येतो. पहिल्यांदा प्रश्न समजून घ्यायचा आहे, पुन्हा बाकी भानगडी नंतर बघूया. गर्ल्स क्वेश्चन समजलाय का? अंबर क्वेश्चन कळायला काय आहे तो? कार किती किलोचे? आता हे नाही डोकं वापरत बसायचं 100 किलोची कशी असेल वगैरे वगैरे. हा कार आहे ना 100ची आहे म्हणायचं बस, बरोबर ना? आता कोण म्हणणार 100 किलोची कार असते का? तिथंच तो अर्धा तास लावणार, बरोबर आहे का? कार 100 किलोची आहे आणि ती कार थांबलेली आहे का स्पीड मध्ये? किती स्पीड आहे तिची? 9 काय? 9 मीटर पर. ट्रॅक कसला आहे? सर्क्युलर ट्रॅक आहे, बरोबर आहे का? त्याची रेडियस किती आहे? 30 मीटर आहे, बरोबर आहे की नाही? द मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन विचारलाय. याचा अर्थ ट्रॅक एकदम होरिझॉन्टल आहे, त्याला फिरण्यासाठी सेंट्रिपेटल फोर्स लागणार आणि तो कोणी द्यायचा? फ्रिक्शनने द्यायचा, ठरलंय ना? मग मोशन तर होतंय म्हणजे लागणारा सेंट्रिपेटल फोर्स मिळतोय ना? म्हणजेच तुम्हाला काय शोधायला सांगितलंय? सेंट्रिपेटल फोर्स. लक्षात आलं का? मग तुमचा इंग्लिशचाच प्रॉब्लेम असेल. एक मजा सांगतो. आता मला थोड्या वेळापूर्वी XYZ सरांनी काय सांगितलं, सर 12वीची मुलं म्हणत होती की त्यांना इंग्लिशचा पेपर लय अवघड गेलाय. 12वीचे कोण भेटलेत का? सगळ्यात अवघड पेपर कुठला गेला म्हणले. आता मजा बघा, मी सहज त्यांना वर्षभरात 2-4 वेळा असं सहज बोललोय, कारण ह्या इंग्लिशचा अभ्यास कधीच करत नव्हते, कधीच नाही. जेव्हा बघा तेव्हा PCB. मी सहज एकदा दोनदा म्हटलं की अरे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी किंवा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ तुम्हाला चांगले मार्क पडतील, पण समजा इंग्लिशच गेला तर. सहज म्हणलंय, चुकून जर हे खरं झालं सी लॉक किया जाए. बघा 5 रुपयाचा प्रश्न आहे, 5 रुपयाचा मी देणार, बरं ठीक आहे. मग 1 रुपयाचा. अरे नको. मग करायचा, सोडवायचा. ओके, आता तुम्ही बघा की तुम्हाला काय दिलंय? स्पीड दिले, मास दिले, रेडियस दिले, बरोबर आहे का? आणि लागणार काय आहे? गोल फिरण्यासाठी काय लागणार? सेंट्रिपिटल. तो कुणी द्यावा लागेल? फ्रिक्शन आहे ना. चला मग ते तुम्हाला विचारतील आणि मग तुम्ही पण व्यवस्थित त्याचं उत्तर द्यायचं. चला याचा आन्सर आता कसं शोधताय ते बघूया. सगळ्यात अगोदर जे दिलेलं आहे ते बघा रे बाबांनो. आता एवढा वेळ तिथं नसतो, लगेच कळायला पाहिजे तुम्हाला. मास किती दिलंय? 100 ना. सोपं काम केलं ना. त्याच्यानंतर किलोग्रॅम. वेलॉसिटी किती दिली रे? 9 मीटर पर. रेडियस किती दिली? 30. आणि तुम्हाला विचारलाय फ्रिक्शनल फोर्स, ज्याच्यामुळे मोशन शक्य आहे. मग कुठले सर्क्युलर मोशन कुणामुळे शक्य असतं? सेंट्रिपिटल. म्हणजेच तुम्हाला इनडायरेक्टली काय शोधायला सांगितलं त्यांनी? सेंट्रिपिटल. हे तुम्ही प्रश्न वाचून तुमची बुद्धीचं लीत पर्यंत.
आता तुम्हाला चॅप्टर मध्ये एंट्री करावी लागते आणि मग म्हणावं लागतं की हा कसा शोधायचा. तर तुम्हाला माहित आहे सिन्स सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय, इथं तुमचं फिजिक्स झोपी जात. फिजिक्स आता निवांत झोपत. पुन्हा म्हणतो मॅथला चल तुझी शिफ्ट आहे. ते हे असतं बघा कंपनीत कामाला जर तुमच्यापैकी कोण असेल शिफ्ट वरती असतात, सिक्युरिटी गार्ड गेटवर आहे, 8-8 तासाच्या ड्युटी आहेत. रात्री 12 ते सकाळी 8 ज्या गार्डची ड्युटी आहे तो 8 वाजता म्हणेल ना रे दुसऱ्याला चल तू मी चाललो आता, बरोबर आहे की नाही. तसं साहेबांची ड्युटी संपली, आता मॅथवाले येतील. मग मॅथवाले म्हणतील चला किमती ठेवा गपची. मास किती आहे रे बाबांनो 100, वेलॉसिटी किती 9 इंटू आणि रेडियस किती दिली 30 दिले का, असंच आहे ना. आता तुम्ही मला सांगा या साधं सोपं जर काम केलं, ह्या अंड्याने ह्या अंड फोडलं चालतं ना. तर वरती होणार 10 9 आणि खाली राहणार 3 ना. 3 1 3 3 त्रिक, मग हे 10 9 आणि हे 3 म्हणजेच हे 10 गुणिले 9 त्रिक 27. 27 गुणिले 10 म्हणजे याचा अर्थ 200. ऑब्विसली फोर्स असल्यामुळे मग किती फोर्स लागणार आहे बाबांनो, तर 270 न्यूटन लागणार. हे आम्हाला समजलेलं असतं. मग आम्ही तिकडे बघत असतो की बाबा 270 ऑप्शन आहे का, आणि मला असं वाटतं की 270 ऑप्शन तिथं दिलेलं आहे त्यांनी. मग दिलाय म्हटल्यानंतर तुम्हाला लोकांना चांगलं कळतं की आता आपण तिथं काय करावं लागेल. तर असं करावं लागेल ना ह्याला, बरोबर आहे का नाही. झालं ना. मग तुम्हाला कळायला असेल मी काय नेमकं सांगतोय ते. ओके, मग तुम्ही मला सांगा किती लोकांचं बरोबर आलं हे पण मला एकदा क्रॉस चेक करू द्या. अरे वा, एवढ्या सगळ्यांचं आलं. आले कळायला मी काय बोलतो ते. ठीक आहे, जायचं पुढे. चला काही लोक पहिल्या प्रश्नात बघा आपल्याला काय लवकर लक्षात आलं नव्हतं, दुसऱ्यात कमीत कमी डेटा तर घ्यायचा कळायला. तिसऱ्या प्रश्नामध्ये प्रश्न कळला, डेटा कळला, कुठला फॉर्म्युला लागेल हे तरी कळायलंय. आता कदाचित चौथ्या प्रश्नामध्ये थोडंफार तोडगं मोडगं कॅल्क्युलेशन पण येईल. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप तुम्हाला जावं लागेल. चलतंय ना. चला आता नेक्स्ट क्वेश्चन. चला 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 बघूया आपण पुढचा. आता एक थोडासा 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 बाबा बाबा हा 3 घ्यायचंय. आता वेगळा थोडा चालतंय ना. बरं ठीक आहे, एक मिनिट थांबा थांबा थांबा. हा प्रश्न खूप चांगला आहे म्हणून मी हा आणला. हा प्रश्न खरंच भारी मला आवडलाय, पण इथं मॅथ आणि थोडस लॉजिक सगळं 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 वापरायचं होतं. मला असं वाटतं की मी हा थोडासा घेतो प्रश्न अगोदर, नंतर तो घेतो. सगळ्यात अगोदर मला सांगा इथं याच्यावरून काय लक्षात येतं ह्या शब्दावरून. इन्क्लिनेशन म्हणजे काय. रोड उचललाय, मग तिथं बँकिंग केलंय, मग तिथं म्यू आर जे वापरायचा का टॅन आर जे वापरायचा. चला बरं करा बरं काय करताय ते बघूया. तोपर्यंत हे बरं आहे बरं का, असले लेक्चर भारी असतात, मास्टरला रेस्ट तर मिळते. कुणाल 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 लवकर डेटा प्रॉपर सगळं ठीक. पुन्हा पुढचं पुढे बघूया काय दिलंय, काय शोधायचंय. इथपर्यंत बघा कसं शोधायचं साठी फॉर्म्युला लागेल, पुढे मॅथ लागेल. सिंपल आहे ना स्टेप्स. काय दिलंय, काय शोधायचंय, कसं शोधायचंय, शोधायचंय, संपला विषय.
सुटले कोणाला नाही? हा, ज्यांनी लॉग बुक काढलेत जरा त्यांच्याकडे चान्स तर आहे बघा. आता तुला अँगल काढायचं ना, बरोबर आहे का? नाही, थोडासा घोटाळा वाटतोय, तसं होत नाही. थांब, इकडे. आता तुमच्यातल्या हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा हे नवीन तर एकही मला वाटत नाही एकाला सुद्धा ते माहित असेल की बाबा करतात कसं. लॉग बुक त्यांनी 11वीला वापरलेलं नाही, खरं खरं सांगायचं. विदाऊट लॉग तुम्ही फिजिक्स केलं कसं, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. कारण तिथं सगळ्या गोष्टी लॉगने सुटत असतात. कॅल्क्युलेटर आहे, कॅल्क्युलेटर कळतं ना. मी सांगितलेलं आहे 10वी पर्यंत असं गुणाकार भागाकार बेरीज होत्यापैकी हाताने करायचं. 11वी 12वीला तुम्हाला लॉग असतं, लॉग बुक असतं, त्याने करायचं. आणि इंजिनिअरिंगला डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेटर असतं, डायरेक्ट कॅल्सी असते, सायंटिफिक कॅल्सी. मग हे तुमचं वन टाइप ऑफ कॅल्क्युलेटर आहे. पण ते वापरायचं कसं हेच तुम्हाला शिकवलेलं नाही, अवघड आहे. म्हणजे तुमच्याकडे टू व्हीलर आहे पण तुम्हाला चालवायची कशी माहिती नाही. मग तुम्ही काय करायचं, ते डोक्यावर घेऊन हिंडायचं. तुम्ही गाडीवर बसायचं का गाडी तुमच्या डोक्यावर? तुम्ही गाडीवर बसणार का गाडीला डोक्यावर घेणार? मग तुम्ही कॅल्क्युलेटर वापरायला पाहिजे की नाही? तुम्हाला आलं नाही असा प्रश्न होतो. ठीक आहे, हा चालेल, तिथपर्यंत चालेल. तू बुकच आणलेलं इकडे. आयशा, प्रतीक्षा, हा लॉग बुक पण असतं काहीतरी असलं, माहिती का नाही बुक ते? चला, ताट बसलात तर बरं होईल. हा, काय काय दिलंय ते बघूया आपण. मला सांगाल काय काय? रेडियस आहे, ओके. पुढे स्पीड आहे, पुढे जी दिलेलंच काही नाही दिलं म्हणजे 9.8 आहे, बरोबर आहे ना, हिडन. मग शोधायचंय काय? हा, शोधायचंय अँगल शोधायचा ना. चला, तर आता नीट बघा, आपण जाऊया पुढे. इथं सोडवलं असतं पण ते तेवढं चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे आपण हा बोर्ड वापरतो. चालतंय ना? बघा आता. आणि तुम्हाला ज्यावेळेस नोट्स येतील ना, नोट्स पीडीएफच्या, ग्रुपवरती नोट्स पाठवतो ना सगळ्या, तर त्या पीडीएफच्या नोट्स मध्ये हे प्रॉब्लेम नसतील बरं का. मग हे प्रॉब्लेम मी काय करतो, परत सेपरेट पाठवतो. लक्षात आलं का? नाहीतर सगळा गोंधळ व्हायचा, कुठलं उत्तर काय हे काही लोकांना कळायचं नाही. डेटावरून कळेल ना. हा, आणि ज्यांना काय प्रॉब्लेम आहे त्यांनी डायरेक्ट युट्यूब वरती लेक्चर बघायचं. 50 ठीक आहे, मी शोधतो. लॉग बुक आहे कोणाकडं? अरे वा, आमची बघा, आमचं सैनिक बघा, तलवारी मध्ये ठेवून लढाई करायलाय. काय काम? लॉग बुक आहे तर ठेवलेत कुठं? बॅग मध्ये. अरे माझा महिना गेलाय की रे, कष्टाची जाणीव थोडी तरी ठेवा. किती वेळ दिलाय आठवते ना याला? किती एक्झाम्पल सोडून घेतलेत. असो, चला इकडे बरं हे बेसिक सोडूया आपण. गिवन काय काय दिलंय या एक्झाम्पल मध्ये? हा, रेडियस दिली का? किती आहे रेडियस? सांगा ना बाबांनो. 25 मीटर. ओके, पुढे स्पीड रे 5 मीटर पर एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असतं एक्सेलरेशन. आणि शोधायचंय काय? टॅन थीटा नाही तर फक्त काय शोधायचं असतं? थीटा. इन्क्लिनेशन शोधायचं ना, कळलं का? मग दिलंय एवढं, शोधायचंय हे. काय दिलं, काय शोधायचं? आता तिसरा प्रश्न असतो, कसं शोधायचं? कसं? मग वेलॉसिटी v इज इक्वल टू √ टॅन थीटा इंटू RG असं शोधायचं, बरोबर आहे की नाही? मग इथं फिजिक्स संपलं, फिजिक्स झोपलं. मॅथ वाल्याला म्हणलं चल आता तुझं शिफ्ट आहे, तुझं काम चालू आहे, बरोबर आहे का? मग मॅथ वाला बाबा आला, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही मला सांगा, हे रूट काढावं लागेल ना, म्हणजे याचा स्क्वेअर करावं लागेल. म्हणजे काय होईल? देअरफॉर आता ते म्हणत नाही v स्क्वेअर इज इक्वल टू टॅन थीटा इंटू, मला टॅन थीटात इंटरेस्ट आहे तर RG इकडे ना, v स्क्वेअर डिवायडेड बाय इज इक्वल टू, मग मी असं म्हटलं देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर डिवायडेड बाय
बरोबर चालेल का? चला बरं आता हे व्हॅल्यू देअर फोर टॅन थिटा इज इक्वल टू व्ही किती आहे रे? 5 गुणिले 5 आणि खाली रेडियस 25 आणि 9.8 ना, हे दोन्ही कॅन्सल होईल ना 25-25, मग हे होणार 1/9.8. आता हे ऍक्च्युअल आहे, पण आता आपल्याकडे तेवढा वेळ कमी आहे. मी याला थोड्या वेळा बरं ठीक आहे, तुमच्यातले काही लोकांनी रेसिप्रोकल घेतला असेल. हा किती येतं रे हे 1/9.8? 0.10 since tan theta is equal to 0.102. तुम्हाला tan थीटा शोधायचा आहे का थीटा शोधायचा आहे? मग थीटा शोधण्यासाठी सिन्स थीटा इज इक्वल टू टॅन इकडे भागाकार जातो ना, म्हणून त्याला काय म्हणत असतो आपण? टॅन इनवर्स ना. पण एवढी रिस्क मी घेणार नाही. मी काय करून दाखवणार? 0.102 टॅन इकडे भागाकारात आला ना. अरे बरोबर आहे का? मग आता हा टॅन वर घ्यायचा म्हटलं तर टॅनचा पॉवर इथं 1 आहे, वरती -1 लिहावं लागेल ना. 0.102 याला म्हणायचं टॅन इनवर्स कोणाचा? 0.102 चा. आता कळणार आहे मला, थांबा रुको जरा. हाँ 1.010 किधर आ गया? 102 1016 तो आ रहा है ना, तो उसमें से अगर 3 भी ऐड करेंगे ना तो लगभग 90 यानी 2 के पास होगा. तो 5.48 डिग्री प्लस 3. मेरा आंसर कितना आ रहा है पता है? थीटा इज इक्वल टू 5 डिग्री 51 मिनिट आ रहा है मेरा आंसर. आता ह्यातली ही सगळी ते सगळी जी नवीन आहेत ना ती म्हणतात काय चालू आहे ह्यांचं. खरं आहे की नाही? मला इमानदारीनं घ्यावं लागेल, पण त्यासाठी तुमची तयारी आहे का बघा ना. मी शिकवायला खंबीर आहे, पण सकाळी किती लोक आली नवीन मधली? तुम्ही चौकी नाही आला. सकाळी 10:30 वाजता एक्स्ट्रा क्लास ठेवला होता. हा तुम्ही एकटा आला, सॉरी ठीक नाही. बरं सकाळी आल्याचा फायदा काय झाला की आपल्याला काय येतं काय नाही एवढं तरी कळालं की नाही. मग शिक्षक घ्यायला तयार आहे, पण त्यासाठी घेतोय कुठलं 5वी 6वी 7वी. फीस कितवीची मागतोय? 12वीची. आणखी काय पाहिजे रे? पण तुमच्यामध्ये ती भूकच दिसत नाही. निवांत आहे आपलं. आता 12वीला आल्यास हा नसतो. 10वी झाल्याबरोबर लोक काय शिकवतात? लॉगबुक शिकवतात. तरी पण मी तुम्हाला 12वीला शिकवायला तयार आहे. मी शिकवायला तयार आहे. शिकायला तुम्ही तयार आहेत का बघा? हाच प्रश्न आहे ना. मग असे प्रश्न तुम्हाला कधी सुटणार नाहीत ना बाबा. आता तुमच्या समोर इथपर्यंत तुमची गाडी फार तर फार येऊ शकेल बरं का, इथपर्यंत तुमचं येऊ शकेल. ज्यांनी हे बुक नाही ना शिकले समजा, इथपर्यंत काढतील उत्तर. त्याच्या पुढे कसं काढायचं हेच कामाला येणार ना तुमच्या. पण तुम्हाला हे वापरायचंच कसं माहित नाही ना. आणि तुम्ही घाई गडबडीमध्ये कसं काय एवढी चूक केली मोठी? तर मला सांगा मग आन्सर किती आलं? म्हणजे जवळ रोड 6 डिग्रीने उचलला म्हटलं तरी चालेल. मग तुमचा रोड जो होता सुरुवातीला असा समजा, मग तुम्ही काय केलाय? तेवढ्या स्पीड साठी हा रोड असा उचलला आणि इथे अँगल किती केलाय? तर अप्रॉक्सिमेटली 6 डिग्रीच्या आसपास म्हटलं चालेल का? 6 डिग्री छोटा अँगल असतो ना. कळायलंय का रे बाबांनो? असे प्रश्न येतात, करावेच लागतील. तुम्हाला येत असतील नसतील त्यासाठी घाम गाळावं लागेल. पण तुम्ही नवीन आहेत म्हणून काय ते काठी वाटी एक एवढंच आणि तेवढंच असं होत नाही. ऍक्च्युअल लेवलला हे घ्यावंच लागेल. कळतंय का? मग मानसिकता आहे का बघा, तरच 12वीला या.